दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी गणपतीचं थाटात आगमन झालेलं आहे. गेली 5 वर्ष झालं मी गौरी जरा वेगळ्या रूपात मी सादर करण्याचा प्रयत्न करते. त्याची आरास मी वेगळ्या रूपात करते. कारण कसं इतरांसारखे माझे गौरीचे मुखवटे जे आहेत ते इतरांसारखे नाही आहेत. तर ते खाली त्याला मोरवा आहे आणि वरती ते झाकलेला नागडोळे काढून त्याची ती थीम केलेली आहे. ते करायला तर खूप अवघड आहे बरं का, पण मी तो प्रयत्न तर खूप छान केलेला आहे. यंदा मी असं केलंय की खाली आभाळ दाखवलेला आहे, चंद्रावरती बसलेला गणपती दाखवलेला आहे, एकीकडे धनरूपातली महालक्ष्मी दाखवलेली आहे, एकीकडं सरस्वती दाखवलेली आहे मोरावरती बसलेली, आणि एकीकडं पूर्वी जे शेतमजूर म्हणा किंवा 12 बलुतेदार म्हणा जे काही होते ते तो पण देखावा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मी एवढी अवघड थीम असताना सुद्धा मी ह्याचा आटोकाट तुम्हाला छान दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण भगवान संगणे मुक्काम पोस्ट अनगर यांच्या महालक्ष्मीची आरास व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहात. अतिशय खूप असा सुंदर देखावा यांनी मांडलेला आहे. पूर्वी 12 बलुतेदार गावगाड्यामध्ये पद्धत होती. गावगाडे देखील पूर्वी गावं स्वयंपूर्ण होती, कारण गावातली गरज गावातच भागवली जायची. या आधुनिक युगामध्ये गावगाडा कसा होता हा देखील महालक्ष्मीच्या गौरी गणपतीच्या समोर मांडण्याचा यांनी आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि हा अतिशय सुंदर असा देखावा यांनी तयार केलेला आहे.